निवडणूक प्रतिष्ठा म्हणजे एक प्रकारे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला आहे, तुमचीही प्रतिष्ठा पणाला आहे. ही प्रतिष्ठेची निवडणूक यासाठी झाली की सुनेत्रा पवारांची उमेदवारी तिथे आली. मग दादांनी असा निर्णय का घेतला? निवडणुकीमध्ये सगळे मिळून निर्णय घेतात. आमचाही पक्ष आहे, जो मूळ पक्ष आहे तोच राष्ट्रवादी आम्ही त्या ठिकाणी चालवतोय. चिन्हही आमच्याकडे तेच आहे. ठीक आहे, न्यायालयामध्ये एक मॅटर चालू आहे, न्यायालय त्याच्याबद्दलचा निर्णय देईल. परंतु आज तरी नाव आमच्याकडे, झेंडा आमच्याकडे, चिन्ह आमच्याकडे आणि आम्ही आमचं काम करतोय. आम्ही एकत्र बसून ज्या काही जागा होत्या त्या जागेचे उमेदवार ठरवलेले आहेत आणि त्या प्रकारे लढतोय. आम्हाला सगळ्यांना वाटलं की अशा पद्धतीनं पुढे जाऊ, आम्ही जातोय. नाही तर तुम्ही दुसराही उमेदवार देऊ शकले असते, तुम्ही घरातला उमेदवार दिला. ह्या संदर्भात बारामतीकर ज्यावेळेस मी सगळी चाचपणी केली, निवडणूक ही जिंकण्याकरता लढायची असते. आमचा उमेदवार असेल, समोरचा उमेदवार असेल, इतर कुणी अपक्ष उमेदवार असतात, ते पण जिंकण्याकरता फॉर्म भरतात. फार क्वचित लोक उगीच भरायचा म्हणून भरतात. आम्ही आजपर्यंत निवडणुका केल्या हे जिंकण्याकरता केल्या. यश अपयश हे सर्वस्वी मतदारांच्यावर अवलंबून आहे. मतदार राजा आहे, त्यांनी ठरवायचं आहे, ते त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत. आम्ही त्यांना आमची बाजू समजावून सांगण्याचं, पटवून देण्याचं काम करायचं आणि मी विकासाच्या करता हे करतोय. सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही कामाला लागल्यापासून, राजकारणात आल्यापासून एकच ध्येय, विकास आणि आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, आपल्या राज्याचा, जिल्ह्याचा झाला पाहिजे. ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढं चाललेलो आहे. आणि आज नरेंद्र मोदी विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. त्याच्यामुळं विकास पुरुष म्हणून ओळखले जात असताना त्यांच्या केंद्राच्या विविध योजनांचा फायदा हा माझ्या महाराष्ट्राला पण व्हावा, हा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला पण व्हावा, ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतनं आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे.